मित्रांनो, तुमच्या वोटर आय डी कार्डमध्ये तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल, तुमचं नाव मिस्टेक झाली असेल तर तुम्हाला ते मिस्टेक दुरुस्त करायची असेल किंवा तुमची फोटो तुम्हाला चेंज करायची असेल किंवा तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा असेल तर करायचं कसं, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाईव्ह पद्धतीमध्ये आज आपण बघणार आहे. तर चला येऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती. गुगल क्रोमला ओपन करायचं आहे, तिथे सर्च करायचं आहे ऑनलाईन JS आणि फर्स्ट लिंक यावरती क्लिक करायचं आहे. सरकारी काम यावरती क्लिक करायचं आहे. वोटर आय डी कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. वोटर कार्ड में गलती सुधार यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही साइन अप केलं नसेल तर आधी साइन इन करून घ्या. त्यानंतर बघा लॉग इनसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा फिलअप करून घ्यायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP टाकून तुम्हाला इथं लॉग इन होऊन जायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. बघा इथं फॉर्म नंबर 8 तुम्हाला बघायचा आहे, म्हणजे करेक्शन ऑफ एंट्रीज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. का स्वतःच्या ID कार्डमध्ये तुम्हाला इथं चेंजेस करायचे असेल तर सेल्फ करायचं आहे. त्या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या वोटर ID कार्डमध्ये तुम्ही इथं सुधार करत असाल, चेंजेस करत असाल, अपडेट करत असाल तर तुम्हाला अदर इथं यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इपिक नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, म्हणजे वोटर ID नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं नाव तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि ओके या बटनवरती क्लिक करून घ्यायचं. तर तुम्हाला नावामध्ये चेंज करायचं असेल तर इथं टिक करून घ्या नामवरती. त्यानंतर जेंडरमध्ये तुम्हाला करेक्शन करायचं असेल तर जेंडरवरती क्लिक करा. डेट ऑफ बर्थमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असेल तिथं टिक करा. त्या व्यतिरिक्त तुम्ही ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटो, रिलेटिव्ह नेम, तर इथं रिलेशन टाईप सर्व माहिती तुम्ही इथून चेंज करू शकता. फक्त तुम्हाला यावरती टिक करावं लागणार आहे अशा पद्धतीने. तर त्यानंतर तुम्हाला इथं बघा एक फोटो तुम्हाला इथं म्हणजे ॲड्रेस प्रूफ म्हणून इथं जोडावं लागणार आहे. बघा सिलेक्ट डॉक्युमेंट, तर इथं तुम्ही एक कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. बघा इथं तुम्ही क्लिक करून इथं डॉक्युमेंटसुद्धा बघू शकता. इथं पॅन कार्ड जोडू शकता, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, हे डॉक्युमेंट तुम्हाला जसं की इथं तुम्हाला जोडावं लागणार आहे. बघा इथं चूज अ फाईल यावरती तुम्हाला क्लिक करून हे अपलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती हे चेंज करू शकता घर बसल्या वोटर आय डी कार्डमध्ये. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.